क्लेमेशन येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडचं खेळाचं मैदान हे आरक्षण बदलून ते एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर असं करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कोणतीही कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला आदेश दिले। नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंडचं खेळाचं मैदान हे आरक्षण बदलण्याविरोधात मुंबई फुटबॉल असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणाची येत्या 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। या मैदानाचं आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही तो प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंगळवारी मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली। मुंबई महापालिकेच्या या निर्णयावर उच्च न्यायालयानं आज कठोर निरीक्षण नोंदवलं। मुलं मैदानी खेळ कुठे खेळणार, काही जागा मोकळ्या ठेवायला हव्यात, नाहीतर पुढची पिढी मैदानी खेळ विसरून जातील, या शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला खडसावलं। वांद्रे रेक्लेमेशन येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंड हे खेळाचं मैदान आरक्षण बदलून ते एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर असं करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविवारी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। या मैदानाचं आरक्षण बदलण्यासंदर्भातील प्रस्तावाविरोधातील याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही हा प्रस्ताव मंगळवारी सभागृहात मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी त्या प्रस्तावाविरोधात रविवारी आंदोलनाची घोषणा केली आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या खेळांच्या मैदानांच्या आणि मोकळ्या जागांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत तोपर्यंत आम्ही याचा विरोध मुंबईकर म्हणून करू। आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे। ही 3 मैदानं एकत्र करून, म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जो जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत। तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती। आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू, पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।